भातकुली शहरात 2022 साली तब्बल 67 लाख रुपये खर्च करून अभ्यासिका बांधण्यात आली। मात्र मागील 2 वर्षापासून ही अभ्यासिका बंदच आहे। त्यामुळे ही अभ्यासिका सुरू करण्यात आली नाही तर कुलूप तोडून अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करू असा इशारा भाजप नेते तुषार भारतीय यांनी दिला आहे। शहरातील अभ्यासिकेचं बांधकाम 2 वर्षाआधी 67 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आलं। 2 वर्ष उलटून ही अभ्यासिका आतापर्यंत सुरू झाली नाही। यामुळे शहरातील तरुणांना अमरावतीत अभ्यास करण्यासाठी जावं लागतं। यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान होत आहे। यावेळी तुषार भारतीय यांनी शहरातील युवकांना 31 सप्टेंबरपर्यंत भातकुली शहरातील अभ्यासिका सुरू होईल असं आश्वासन दिलं। तर असं न झाल्यास त्या अभ्यासिकेचं कुलूप तोडून विद्यार्थ्यांसाठी ती खुली करून दिली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं। या भातकुली परिसरातील विविध कामाचे भूमिपूजन आणि गणपती मंडळामध्ये जाऊन गणेशरायाचं दर्शन अशा 2 मुद्द्यांनी मी आलो होतो। आणि आज या ठिकाणचे तरुण मित्र मला मिळाले। त्यांनी मला निवेदन दिलं की 2022 पासून या ठिकाणी अभ्यासिकेचं बांधकाम झालं आहे आणि 2022 पासून त्याला कुलूपच लागलं। ते अजून मुलांना अभ्यास करण्यासाठी खुलं करून देण्यात आलं नाही। मी या संदर्भातली माहिती सीओकडून घेतली। माझ्या लक्षात असं आलं की तिथे अजूनही इलेक्ट्रिकची व्यवस्था त्यांनी केली नाही। खरं पाहिलं तर माझ्या माहितीनुसार 37 लाखाचं बांधकाम आहे, 67 लाखाचं। आणि त्यामध्ये बांधकाम, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लावणे, त्या ठिकाणी काही पुस्तकं, अशी सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये असायला पाहिजे। पण 22 पासून तर 24पर्यंत 2 वर्ष झाले, अजून ती अभ्यासिका बंद काय? कोणाच्या प्रतीक्षेसाठी बंद आहे? विद्यार्थी अभ्यासासाठी तरसतात आहे, त्यांना जागा नाही। आणि मग अशा स्थितीमध्ये जर ती अभ्यासिका जर उघडी नसेल तर उपयोग काय आहे? शासनाचा जो पैसा आहे तो वाया गेला आहे। आणि म्हणून मी सीओंना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की 30 तारखेपर्यंत ती अभ्यासिका अद्ययावत करा, त्याचा लोकार्पण करा। आणि जर 30 तारखेपर्यंत तुम्ही जर केलं नाही तर 1 तारखेला आम्ही कुलूप तोडून विद्यार्थ्यांसाठी ते सभागृह आम्ही खुलं करून देऊ। मग आम्ही कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा विचार करणार नाही।